हगवणे कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असतानाही केवळ कमरेला बंदूक लावून मिरवण्यासाठी शशांक आणि सुशील हगवणे या दोघा भावांनी भाड्याच्या घरात राहत असल्याचं भासवत पुणे पोलिसांना फसवले। या प्रकरणी सुशील हगवणे याच्यावर कोथरूडमध्ये तर शशांक हगवणे याच्यावर वारजेत गुन्हा दाखल झालाय। शस्त्र परवाना मिळवण्यासाठी चुकीचा पत्ता दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। त्यानंतर हगवणे कुटुंबाचे कारनामे आता समोर येत आहेत। भाड्याच्या घरात राहत असल्याचं भासवून हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना घेतलाय। अर्जाच्या 10 दिवसातच तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि खरतर अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी शस्त्र परवाना दिला होता। दोन्ही बंधूंच्या या कारनाम्यामुळे त्यांनी पुणे पोलिसांची कशी फसवणूक केली हे समोर येतं। कोट्यवधी रुपयांची संपत्ती असताना हगवणे बंधू भाड्याच्या घरात का राहत होते याची खातरजमा त्यावेळी जालिंदर सुपेकर यांनी का केली नाही असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय। शशांक हगवणे वेपन लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी इथल्या ॲड्रेस सिटी मधले किंवा पोलीस आयुक्त कार्यालयातले दाखवलेले होते। अशा प्रकारे त्यांनी दोघांनीही दिशाभूल करून चुकीचा ॲड्रेस सांगून ते तिकडे ग्रामीण राहत असताना सुद्धा परमनंटली इथं राहतात असं दाखवून डिसेप्टिव्ह वेने किंवा मिसरिप्रेझेंटेशन करून ते वेपन लायसन्स मिळवलेले आहेत त्या ॲड्रेसवरती असं तपासात निष्पन्न झाले चौकशीमध्ये। त्यानुसार त्यांच्यावरती हे 2 गुन्हे दाखल वेगवेगळ्या पोलीस स्टेशनने केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।